आजचा टॉपिक आहे तो खरंच खूप इंटरेस्टिंग आहे आणि वी आर रिअली फॉर्च्युनेट की आय कुड लर्न दिस डिरेक्टली फ्रॉम दी डॉटर ऑफ वॉटरमॅन ऑफ इंडिया, डॉक्टर राजेंद्र सिंग. We had been to Nareshwadi and she was working for 1 year over there. And during that time, I could interact with her, with our students, and then I thought it is really important tool which should be known to all the environmental scientists because जसं की एन्व्हायरमेंटल सायन्स हा सायन्स पेक्षा सोशल सब्जेक्ट जास्त आहे. So we must know science, economics, and environment, which are the three pillars of sustainable development. And we cannot do away with any one of it. Either we cannot do science only without looking at the economic aspects, and no economy without the environmental impact. So they are so intricate pillars that we must look into these. But now this particular tool which we will be discussing today, मी मराठीत बोलू का असं मिक्स चालेल सर? हा चालेल. मराठी इंग्लिश असं हा, कसंही. असं म्हणजे फार काय मध्ये कन्फ्युजन मध्ये असं असं हो, मिक्स करू आपण. हा, हरकत नाही. मी माझं प्रेझेंटेशन शेअर करते. ओके. तर हा जो विषय आहे ह्याच्यामध्ये आपल्याला जसं की डेव्हलपमेंट हा जसं काही आपली प्रिरॉगेटिव्ह आहे. लाईक द वन हू आर डेव्हलप्ड आर द पीपल हू आर वेल अवेअर ऑफ एव्हरीथिंग. They are the learned and we are doing something for the so-called underprivileged or rural people. असा एक arrogant attitude आपला असतो सो कॉल्ड डेव्हलपमेंट करणाऱ्या लोकांचा किंवा सोशल वर्क करणाऱ्या लोकांना. असं वाटतं की आम्ही सोशल वर्क करतोय, वी आर गोइंग टू हेल्प देम and hence we will take the decisions for those people who are living in away from the urban areas or so called developed societies. असा आपला एक ग्रह आहे. तर तो ग्रह मनातून काढायचा, पूर्वग्रह, आणि नंतर तुम्ही पीआरए मध्ये यावं लागेल असं पहिल्यांदाच मी सांगू इच्छिते. तर आणि तुम्ही मला काही मध्ये मध्ये विचारलं तरी चालेल आणि माझी मतं ही थोडीशी वाचिकच आहेत. अनुभव तुम्हाला सर्वांना जास्त आहे कारण की पर्यावरण दक्षता मंडळाची सगळीच मंडळी फार ग्राउंड लेवलचं काम करतात. तुम्ही जास्त इंटरॅक्शन झालेलं आहे तुमचं सोसायटी बरोबर, द प्रॉब्लेम्स तुम्ही जास्त फेस केलेले आहात. तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी नव्या नाहीयेत, फक्त हे टर्मिनॉलॉजी नवीन असेल. दॅट्स व्हॉट आय कॅन से. सो सरांनी म्हटलं तसं मी काय तुम्हाला शिकवणार नाहीये, वी आर ओनली गोइंग टू डिस्कस. सो आपण चर्चा करू आणि तुम्हाला जे काही अशा ह्या कार्य करताना जे काही इश्यूज आले असतील तुमच्या वाटेमध्ये, काही अडथळे आले असतील किंवा असे काही प्रॉब्लेम्स निर्माण झाले असतील, तर ते कशामुळे निर्माण झाले हे तुम्हाला नक्कीच कळू शकेल जेव्हा तुम्ही ह्या टूलचा अभ्यास कराल. एवढंच मी सांगू इच्छिते. तर आपण फॉर्मली आपण स्लाइड्स पाहूया आणि चर्चाच करूया. तर हा विषय खूपच इंटरेस्टिंग आहे आणि मला तो अतिशय आवडला आणि तो मला भावला, म्हणून मी हा अगदी आनंदाने तयार झाले. तर बेसिकली पीआरए जे टूल्स असतात हे सोशल स्टडीज साठी वापरले जातात. वेन यू वॉन्ट टू डू सम डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट in any rural area or you want to make a road for example, or you want to create the kind of forest which you have developed in a village, say Rundre village. So that is a project which is very close to the villagers, and villagers will have their own opinions, their own ideas, their own ways of doing that project. Okay, so participatory, the first letter P stands for participatory. That means we have to see that in any project which we are going to do, it should have the participation of the local people. So that is a very important word and खूप इम्पॉर्टंट कॉम्पोनंट आहे पीआरए चा, की ज्याच्यामध्ये लोकांचं पार्टिसिपेशन, लोकांचा सहभाग अतिशय महत्वाचा असतो. रुरल, डेफिनेटली वी आर डुईंग दिस फॉर रुरल डेव्हलपमेंट. तर कुठलाही रुरल डेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट तुमच्या पर्स्पेक्टिव्हनी होता कामा नये किंवा होऊ नये, कारण त्यांना जे सामाजिक जाणीव असते, तिथलं लोकल जॉग्राफी, लोकल क्लायमेट, लोकल इश्यूज, दॅट इज फार बियॉन्ड अवर बुकिश नॉलेज.
So we cannot underestimate the wisdom of the local people when any such project is undertaken. So rural appraisal means they have to come forward and they have to give your inputs. Okay? So this is very important that our approach is new. You are not going to intervene into their rural activities when such intervention is designed. So we have to do all the investigation. So you want to create, say, somebody is going to give rainwater harvesting structures in a given village. So it is your interest that to give rainwater harvesting structure. मी तुम्हाला पाणी बांधून देतो, विहिरी करून देतो. But is that village has the local maybe the streams आहेत का, त्याची what is the elevation of that, हे सगळं त्या लोकांना जास्त माहित असतं. And then you can design your project. So whatever investigation we have to do, whatever analysis we have to do, everything, our attitude and the behavior with the local people will matter. So we have to share the knowledge, we have to get the knowledge from them, learn from them, design the methods. So all this is participatory. It is 50-50 or maybe even 30-70. 70% of their knowledge and 30% of your uh, methodology probably, or your intention of going to do that particular project. So that is what is PRA. So for doing this, there are several methods which are available for doing PRA. So how do we interact, and who is going to do PRA? First of all, who should do the PRA? It can be done by any NGO like you who want to do some rural development project, or maybe any government body who wants to do rural development projects, or maybe the local people themselves can decide that they want to do their village स्वच्छ ग्राम असं काहीतरी अभियान असेल तर त्यांच्यासाठी जे सोशल वर्कर्स येतील त्यांच्या इंटरव्हेन्शननी ते काही ऍक्टिव्हिटी करू शकतात. दे विल टेक केअर of which activities, which programs, which projects they should be taken for that particular project. आणि जसं की ह्याला आपण नेहमी काय करतो, आपण एक सोपं टेक्निक असतं की वी मेक अ गुड क्वेश्चनेअर. आपण एक मोठी प्रश्न मालिका बनवतो, प्रश्न मंजुषा, आणि एक सर्वे करतो. देन वी गो टू द विलेजेस अँड वी आस्क अ नंबर ऑफ क्वेश्चन्स टू देम. देन वी राईट येस, नो, ओके, हाऊ मेनी पीपल, हाऊ मेनी. Okay, we ask so many questions, we fill the data sheets, we get the data, maybe the researchers will get their degrees. But all the time the villagers feel that why these people are collecting data and not doing anything which is relevant to us. तुमच्याकडे पाणी आहे का, तुमच्याकडे टॉयलेट आहे का, तुमच्याकडे अमुक आहे का, तुमच्याकडे तमुक आहे. आपण खूप प्रश्न विचारतो आणि त्या प्रश्नांचं आपण एक आपल्यासाठी बनवून घेतो आणि देन वी युटिलाइज इन आवर ओन मॅनर दॅट डेटा, वी अनालाइज इन आवर ओन पर्स्पेक्टिव्ह. So and that is one way. You are asking question and they are answering those questions. Questions are designed by you and they are supposed to only answer. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय असतं की त्यांना काही सेस नसतो. तुम्ही जे विचाराल तेच त्यांना सांगायचं असतं. तर त्यांना जे सांगायचं असतं ते आपण विचारतच नाही त्यांना. So in this particular method of survey method, we ask questions which we want, which our experiment is designed. So it is dependent upon our research methodology and it is totally from the researcher's point of view. मग PRA different काय आहे? What is the difference between the regular social research, social science research methods and this PRA? What is the difference? Okay, so the difference is that very first line is very important: respecting people's knowledge and learning from them. We have to learn from them. We don't have to educate them. We don't have to tell them that this is good, this is bad. They very well know what is good and what is bad for them. So we have to respect their knowledge. When a PRA team goes to any village, they have to be very humble, खूप पोलाइट असायला पाहिजे आणि खूप रिस्पेक्टफुली तुम्ही त्यांना ट्रीट करून त्यांच्याकडचं नॉलेज तुम्हाला शिकलं पाहिजे. दॅट इज द गोल ऑफ PRA. लिसनिंग टू द डिसएडव्हान्टेज, यू हॅव टू रिस्पेक्ट की त्यांना काय प्रॉब्लेम्स आहेत, कुठे त्यांची समस्या नेमक्या कुठल्या आहेत, त्या त्यांच्याकडून त्यांच्या समस्या जाणून घ्यायच्या, ना की आपल्या चष्म्यातनं त्यांच्या समस्या आपण
एस्टिमेट करायचे की हा हे त्यांना प्रॉब्लेम आहे, ते त्यांना नसतील ते प्रॉब्लेम, त्यांच्याकडे सोल्युशन्स असतात. ओनली समबडी हॅज टू आस्क देम. We just don't have to collect the data. You have to find out ki what is that data important. We have to be very flexible. The PRA technique is highly flexible technique. कसलाच फिक्स प्लॅन नसतो. तुम्ही गावात जायचं आहे आणि फिक्स प्लॅन नसतो. जरी तो असला तरी तो फिक्स्ड आहे असं न जाणवता तो तुमचं जे PRA टीम जाणार आहे, the team has to show that they have come to develop a rapport with the villagers, not that they want some to extract some data from them. Then the team has to visualize. You have to see visually what is there. Okay, instead of asking only questions, you can visually see that village, the location, the problems, the resources, the social interactions, uh, the how political interventions, which parties are leading, and whom people respect more, or whom people are more attached to, whom they are afraid of, why they won't come forward and tell you certain things, who is the one who is more dominant in a particular place, what is it that they do not come and tell you freely, or what are their problems due to earlier developmental plans. So all these the team has to be very sensitive. They when they go, when they talk to the people, we have to be very very alert, and you have to observe, you have to see the facial expressions, see their vocal expressions, and then you can analyze. So this is all very qualitative, very subjective data. It is not objective data, please. Survey questions are highly objective. Okay, you can get a 20% people, 30% people, that you can always get in your survey, but in PRA you just cannot uh, get data like that. सी इट हॅज टू बी डिसायफर्ड. म्हणजे कसं ना, त्यांच्या पोटात शिरून त्यांच्याकडनं माहिती काढून घ्यायची आहे, आणि ती माहिती मिळाल्यानंतर तिच्यावर आपल्याला विचार करायचा असतो. तर PRA इज लाईक दॅट. आणि ती माहिती देतात. कधी कधी गावकरी खूप हुशार असतात. ते तुम्हाला काहीतरी सांगेल, म्हणजे एक काहीतरी सांगेल, दुसरा काहीतरी वेगळंच सांगेल. तर कधी कधी ते तुम्हाला दे टेक यू फॉर काय म्हणतात ऑन राईड ऑल्सो. ते तुम्हाला मस्त चकावू सुद्धा शकतात. तर यू हॅव टू टॉक टू डिफरंट ग्रुप्स, लाईक मे बी विमेनशी डिफरंटली बोलायला पाहिजे. स्त्रियांचे प्रॉब्लेम वेगळे असतात, स्त्रियांचं पर्स्पेक्टिव्ह वेगळं असतं, मुलांचं पर्स्पेक्टिव्ह वेगळं असतं, युथचं पर्स्पेक्टिव्ह वेगळं असतं, ओल्ड सिनियर जे सिटीजन्स असतात त्यांचं पर्स्पेक्टिव्ह एका त्याच इश्यू विषयी वेगवेगळं असू शकतं. सो वी हॅव टू क्रॉस व्हेरीफाय दॅट इन्फॉर्मेशन वेन यू आर इंटरॅक्टिंग विथ दोज पीपल. तर अशा प्रकारे खूप वेगवेगळ्या पद्धतीने ती माहिती आपल्याला व्हेरीफाय पण करायची असते, व्हिज्युअली ती जस्टिफाय करायचं असतं, बघायचं असतं, आणि हे सगळं एकदम सतर्क राहून तुम्हाला करायचं विदाऊट त्यांना प्रेशर देतात. त्यांना असं नाही वाटलं पाहिजे की हे काहीतरी सरकारी अधिकारी आलेत आणि आता ते काहीतरी करतील आणि ते आपल्याला काहीतरी लादतील. तर ते लादणं नको आहे त्यांना. त्यांना जे हवंय ते त्यांना मिळायला पाहिजे. ही जर भावना त्यांना दिली आपण, तर आपल्याला त्यांना मदत करू शकता येते. सो आपल्या PRचा स्कोप काय आहे? स्कोप असा आहे की PRA टूल्स आणि टेक्निक्स जे असतात, they can be used for formulating a project or implementation of a project, and it can be used with anybody. It can be used for all types of communities, any kind of experts, different types of people living in different manners. म्हणजे असं काही नाही की वापरलं पाहिजे असं. दे मे लिटरेट, दे मे बी इलिटरेट, दे मे बी वेल ऑफ, खूप ॲफ्लुएंट क्लासचे लोक असतील, अगदी उच्च गावामधले जे उच्च दर्जाचे लोक असतात, म्हणजे जे सरपंच वगैरे मंडळी असतील, किंवा गावातले जे कुलकर्णी आणि जे मुख्य असतात त्यांच्यासाठी, आणि जी तसं असं काहीच नसतं त्याच्यामध्ये. यू कॅन ऍक्च्युअली गो अँड मिक्स विथ एनी काइंड ऑफ पॉप्युलेशन पीपल इन अ विलेज टू गेट दी रिअल इसेन्स ऑफ दी प्रॉब्लेम. त्यामुळे आपल्याला ते तो प्रोजेक्ट कुणाला नेमका तो हवा आहे, कुणाला नको असेल तर का नको असेल, त्यांचे नेमके प्रॉब्लेम्स काय आहेत, त्यांची मतं काय आहेत त्याविषयी, तर हे सगळं त्या चर्चेमधून काय म्हणायचं, ती चर्चा जी असते ती अशी औपचारिक चर्चा
नसायला पाहिजे. म्हणजे अनौपचारिकपणे तुम्हाला त्यांच्याकडून ती माहिती काढून घ्यायची असते. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे. एक मिनिट, हे मी फुल स्क्रीन करते. This is very important. This slide is very, very important when you are going to do PRA. You are going to enter a village. This is very important. Conventionally जेव्हा आपण सर्वे करतो तेव्हा तो क्लोज्ड असतो. म्हणजे आपण मेथड आहे. पण पीआरए मध्ये खूप ओपन एंडेड डिस्कशन असतं. तुम्हाला गावातल्या लोकांशी जाऊन मस्त काय आजी, काय काकू, कसं आहात तुम्ही, बरे आहात ना, काका कसे आहेत, आजोबा कसे आहेत, असं करून तुम्हाला त्यांच्या मनातलं जाणून घ्यायचं असतं, की मग ते ओपन अप होतात, त्यांना तुम्ही जवळचे वाटाल आणि मग ते तुम्हाला सगळं शेअर करतील. तर हे ग्रुप डिस्कशन असतात. सो यू हॅव टू कॉल दोज पीपल ऍट वन कॉमन पॉइंट. कम्युनिटी हॉल असेल, एखादा शाळा असेल, एखादे ग्राउंड असेल, त्या मैदानावर ती लोक येतील. मग ते तुम्ही त्यांना ते समजावून सांगाल की हे काय आहे, आपण का करतो आहोत. मग ते एक हळूहळू असे खूप भिडस्त असतात गावातली लोक, आणि आपण असं अग्रेसिव्हली त्यांच्याशी इंटरॅक्ट करू नाही शकत. त्यांना खूप आपण समजून सांगायला पाहिजे की हे हा प्रोजेक्ट आपण का करतो आहे, ह्याच्याने आपल्याला पाण्याचा प्रश्न सुटणार आहे, ह्यातनं आपल्याला आपल्या मातीची समस्या सुटेल. तुम्ही जास्त रासायनिक खतं वापरताय, तर आपण ऑर्गॅनिक शेती करून पाहिली तर तुम्हाला फायदा होईल. तुम्ही ही पिकं घेतली तर तुम्हाला रोजचं रोजगार कमी निर्माण होईल, वगैरे वगैरे. त्यांना हळूहळू त्यांना तो प्रोजेक्ट त्यांच्या मनात त्यांना समजून सांगितलं की त्यांचे प्रॉब्लेम्स तुम्हाला कळतील. तर हे ग्रुप ऍक्टिव्हिटी आहे. तुम्हाला दाखवायचंय काहीतरी करून, ते दृश्य स्वरूपात तो प्रोजेक्ट तिथे निर्माण करायचा असतो, आणि नुसतं काउंट न करता तुम्हाला कम्पेअर करायचं असतं. वी विल सी हाऊ वी विल डू दॅट. रिलेशनशिप्स, इथे काय नुसतं डेटा घ्यायचा असतो, हे सांगा ते सांगा, मग ह्या घरातून त्या घरात आपण 10 घरं केली, चला आमचा डेटा कम्प्लीट झाला. तर कन्व्हेन्शनल मेथड मध्ये तुमचं त्यांच्याशी काही कॉन्टॅक्ट नसतो. पीपल विल गो अँड होम टू होम, त्यात पॉप्युलेशन डेटा असेल, शेतीचा डेटा असेल, झाडं किती, अमुक किती, वगैरे वगैरे डेटा आणणार तुम्ही. तुमचा आणि त्यांचा काही संबंध उरत नाही. परंतु इथं काय असतं, पीआरए मध्ये तुम्ही त्यांना एम्पॉवर करता. तुम्ही त्यांना सांगता की तुम्हाला जे चांगलं माहितीये, तुमचं जे नॉलेज आहे, तुमच्याकडे जी विजडम आहे, दॅट विजडम यू प्लीज शेअर. आणि त्यामुळे त्यांच्याशी चांगला रॅपो डेव्हलप होतो, आपलं त्यांचं नातं चांगलं बनतं, आणि मग ते एकमेकांच्या सहभागाने तुमच्या गावाचा चांगला विकास होऊ शकतो. आणि डेफिनेटली डेफिनेटली आमच्या मुलांनी एक्सपिरियन्स केलेला आहे टू सम एक्सटेंट. अतिशय आनंदाचा असतो हा प्रोग्राम. म्हणजे जेव्हा आपण पीआरए करतो तेव्हा त्या गावातल्या लोकांशी जेव्हा तुम्ही मिळून मिसळून वागता, तर गावातले लोक इतकं प्रेम करतात तुमच्यावर, तर खूप आनंदाने हे सगळं काम होतं. फुल लॉट ऑफ फन अँड एन्जॉयमेंट. आणि बोरिंग नसतं. सर्वे करणं खूप बोरिंग असतं. आणि मग कधी कधी फ्रस्ट्रेशन येतं, कारण लोक नीट डेटा देत नाहीत, मग तुमच्या शीट्स भरत नाहीत, मग तुमचे सुपरवायझर तुम्हाला रागवतात. तर हे सगळं नसता. इथे खूप एन्जॉयमेंट असते, खूप आनंद मिळतो, तुम्हाला काहीतरी काम केल्याचा आनंद, रिलॅक्सिंगही मिळतं. तर हा बेसिक, हा डिफरन्स लक्षात ठेवूनच आपल्याला पुढच्या टेक्निक्स डेव्हलप केलेल्या आहेत, आणि त्या टेक्निक्स आपल्याला शिकायच्या आहेत. तर इथे कसं आहे ना, आपण काय करतो, आपण त्यांच्याशी छान रॅपो करतो आणि त्यांना काही ना काही ऍक्टिव्हिटी करायला भाग पाडतो. लाईक की एखादा नकाशा बनवा, तुमच्या गावाचा नकाशा बनवा, तुमच्या शाळेचं, तुमच्या जी तुम्हाला विहीर बनवून पाहिजे असेल, किंवा एखादं धरण बांधायचं असेल, त्याचं मॉडेल ते करू शकतात, मातीचं मॉडेल बनवून दाखवू शकतात, किंवा त्यांना काही जे हवं असेल त्याचं तुम्ही मार्क देऊ शकता की किती लेवलला पाहिजे. म्हणजे 1, 2, 3, 4, 5 ह्याच्यावर तुम्ही सांगा की हे जास्त इम्पॉर्टंट आहे का ते जास्त इम्पॉर्टंट आहे. मग ते सांगतील ना आम्हाला हे जास्त, शाळा महत्वाची आहे. एखाद वेळेला हे नसेल तरी चालेल, पण शाळा पाहिजे आहे, किंवा पाण्याची समस्या खूप आहे, तर पहिलं पाणी हवंय आम्हाला, नंतर मग आम्ही खतांचं वगैरे नंतर बघू, ऑर्गॅनिक शेती नंतर बघू, आधी पाणी तर पाहिजे. हे सगळं रँकिंग ते छानपैकी तुम्हाला सांगू शकते की कशाला प्रायोरिटी द्यायची, कुठल्या प्रोजेक्टला प्रायोरिटी द्यायची. So then you can compare ki this is more important, this is less important, this is less priority, this is the one which you may be thinking as a most prior thing, maybe of least priority on their list.
So we can see that ranking we can do, we can show them something. So you can give them some tools. आपण साधे रांगोळी देऊ शकतो, काठ्या देऊ शकतो आणि मग ते ऍक्च्युली सुंदर मॅप ड्रॉ करतील आणि त्या मॅप वरून तुम्हाला सगळ्या गावाचं सगळं व्हिज्युअल पिक्चर डोळ्यासमोर क्रिएट करायचं असतं. त्यांच्याशी चर्चा करत 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 त्यामध्ये ते खूप मिळून मिसळून हसत खेळत तुम्हाला खूप सारी माहिती देतात आणि हे खूप सक्सेसफुल टूल आहे वेन यू गो फॉर सच काइंड ऑफ प्रोजेक्ट. तर आपल्याला काय करायचं असतं, आपल्याला फक्त ऑब्झर्व करायचं असतं, वॉच, लिसन अँड learn from that whatever is happening during the intervention. So they will tell you with the help of diagrams, they will explain you everything, they will explain you. आम्ही जेव्हा राजेंद्र सिंगांच्या गावात गेलो होतो तेव्हा जे धरण बांधलं ते जे जोहड बांधायचं होतं किंवा डॅम बांधायचं होतं, अॅनिकट करायचं होतं, ती जागा गावातल्या लोकांनी शोधून दिली की इथं अॅनिकट करा, इथे बरोबर पाण्याचं हे तुम्हाला मिळेल आणि ती परफेक्ट तिथेच बांधल्या, ती त्यांना उपयोगाचं काम झालं. तर हे गावातल्या लोकांनीच ठरवलं. राजेंद्र सिंगांनी सांगितलं नाही कुठे आम्ही जोहड करू, कुठे आम्ही अॅनिकट करू. दिस वॉज ऑल देअर ओन नॉलेज. आणि यू ऑल आर आउटसाइड पीपल, करेक्ट. त्यामुळे आपल्याला खूप त्रास होईल हे सगळं करताना. हे काही इझी नाहीये, कारण जे जे PRA टीम जाईल, आपल्याला सवय नसते गावातल्या वातावरणाची, गावातलं सगळं कठीण असतात, रस्ते चांगले नसतात, इलेक्ट्रिसिटी नसते, तुमचा मोबाईल चार्ज होणार नाही, तुमचा लॅपटॉप उघडणार नाही आणि खूप सारे लोक असे तुमच्या मागून घोळक्याने येतील किंवा म्हणजे सगळंच वेगळं वाटेल. तर ह्या सगळ्याची सवय करून घ्यावी लागेल आणि ह्या सगळ्या अँटिसिपेट करून PRA टीमला गावात शिरावं लागेल. आणि त्यासाठी तुम्ही एक एक दिवस जाऊन संध्याकाळी, सकाळी जाऊन संध्याकाळी तुमचा PRA कधीच होणार नाही. सो वी हॅव टू गो अ नंबर ऑफ टाइम्स टू दॅट प्लेस अँड डेव्हलप अ रॅपो. रॅपो डेव्हलप करणं हे खूप इम्पॉर्टंट काम आहे PRA मध्ये. जेव्हा तुमचा रॅपो होईल तेव्हा तुमचं काम अनदर नेक्स्ट 4-5 डेज मध्ये होऊ शकतं. So we have to be very very clear about the roles. So who are the insiders and who are the outsiders. So you people are the PRA team who is going is the outsiders and the villagers are the insiders. Okay, so our job is to only facilitate things, inquire, त्या सगळ्या वातावरणाशी अडॉप्ट करून घेणं, तिथलं खाणं, तिथलं पिणं, तिथलं राहण्याची व्यवस्था, कुणाच्या घरी राहत असा, शाळेत राहायची व्यवस्था असेल, चांगला हॉटेल नसेल, बिस्लरीचं पाणी मिळणार नाही, तुमचं नेहमीचं काय जी लाईफस्टाईल असेल त्यापेक्षा अतिशय वेगळी लाईफस्टाईल असेल, तर हे सगळं आपल्याला समजून जायचं आहे आणि फक्त शांतपणे बसायचंय, कमीत कमी आपण कमी बोलायचं आणि त्यांना जास्त बोलू द्यायचं असं. रिलॅक्स, वॉच अँड लिसन. सो लिसनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट इन PRA. आणि त्या लोकांनी काय करायचंय, गावातल्या लोकांनी काय करायचंय, सगळंच त्यांनी करायचंय, तुम्ही काहीच करायचं नाहीये. They will draw the map, they will make the model, they will draw the diagram, they will score, they will quantify, they will give ranking, they will show you what is there, what is where, they will inform you, they will explain what is the problem, what is the why they take 3 crops, why they can't take the second crop, why they are making the, म्हणजे ते शेततळ असेल किंवा ती शिवार म्हणतो पण त्याला, जलयुक्त शिवार योजना इथे फेल का झाली आहे किंवा इथं का वर्क होतीये, इथे फॉरेस्ट का आगी का लागत आहेत, हे सगळं तेच तुम्हाला सांगतील. ते तुम्हाला ऐकून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यावरचं सोल्युशन तुम्हाला द्यायचंय. डिस्कस, अनालाइज, प्लॅनिंग, ऍक्टिंग. जर एखादा प्रोजेक्ट तुम्ही नेला तर तो कसा करायचा इम्प्लिमेंट, त्याचं प्लॅनिंग, त्याच्यात कोण कोण त्याच्यात सहभागी कोण होईल, ते कोण त्याच्यावर देखरेख करेल, कोण अशी व्यक्ती आहे की ज्याच्यात ती पॉवर आहे, कपॅसिटी आहे, कोण त्याचं व्यवस्थित आडाखा बांधेल, हे सगळं तुम्हाला गावातल्या लोकांकडून मिळेल. तुम्ही नाही ठरवायचं की ह्यांनी हे करायचं, त्यांनी ते करायचं, ते त्यांनीच ठरवायचं कोण काय करेल. ते वेगळे रोल जे असतात, एव्हरीथिंग हॅज टू बी डिसाइडेड बाय दी लोकल्स. हे सगळं करायचं कसं, तर मुख्य म्हणजे तुम्हाला त्या गावात राहायचं आहे. यू हॅव टू स्टे इन द विलेज अलॉंग विथ द विलेजर्स. आणि दुसरी ओळ पण खूप महत्वाची आहे, लर्न टू अनलर्न. आपल्याला वाटतं आपण खूप एज्युकेटेड लोक आहोत, आपण खूप कमिटेड लोक आहोत, आपण खूप डेडिकेटेड, आपल्याला खूप सेवा करायची आहे, समाजसेवा करायची आहे वगैरे वगैरे. तर हे सगळं बाजूला ठेवायचं आणि आपण शिकण्यासाठी जायचं आणि त्यांच्याकडून काय शिकता येईल, त्यांच्याकडून आपण कमी बोलून त्यांना जास्त बोलायला लावून आपण कसं त्यांच्याकडून काही त्यांच्या
अगदी खूप खूप महत्वाच्या गोष्टी असतात आणि खूप म्हणजे अशा दिसायला त्या क्षुल्लक वाटतील तुम्हाला, पण त्यात अतिशय महत्वाच्या टिप्स असतात. म्हणजे त्या टिप्स कशा असतात किचन मधल्या छोटूशाच, हळद आधी घालायची का मोहरी आधी घालायची फोडणीमध्ये, का जिरं आधी घालायचं, हे जसं इम्पॉर्टंट आहे ना, तितकाच इम्पॉर्टंट टिप्स तुम्हाला त्या गावकऱ्यांशी बोलता बोलता मिळू शकतात आणि त्या तुम्हाला त्या पीआरए टीमला त्या टिपून घ्यायच्या असतात. सो हे सगळं काम कसं आहे ना, हे सगळं त्यांच्याशी मीटिंग दाखवली आहे, कोणाच्या तरी अंगणामध्ये मीटिंग घेतलेली आहे. हा तुमचा पीआरए टीमचा जो लीडर आहे तो मध्ये बसलाय, गावकरी सगळे बाजूनी ऐकत आहेत आणि हा एकटा माणूस आहे पण तो सगळ्यांचं ऐकून घेणार आहे. यात इथं स्त्रिया आहेत आणि स्त्रियांनी काहीतरी इथे लिहिलंय बघा, तर तुम्ही त्यांना काही चिठ्ठ्या देऊ शकता, काही वेगवेगळ्या इंटरेस्टिंग मेथड वापरायचे की ज्याच्याने ते त्यांना बरं वाटेल की तुमच्याशी ते मोकळेपणे सांगू शकतील. तर अशी सगळी माहिती आपल्याला त्यांच्याकडनंच काढून घ्यायची. त्या स्त्रिया तुम्हाला काय काय सांगतात आणि त्यांना खूप माहिती असतं, शिकल्या जरी नसल्या तरी. एक फॅसिलिटेटर असतो टीम मध्ये, तर तो ही विल फॅसिलिटेट ऑलवेज ऑल दॅट प्रोसेस. तर असं त्यांना बोलतं करायचंय आपल्याला. आणि आता हे करण्यासाठी आपल्याला एक जागा गावामध्ये शोधली पाहिजे की जिथे हे सगळे येऊ शकतील. नंतर तुमची पीआरए टीम असेल, त्या टीमला पण एक रोल डिफाईन करावे लागतात. एक असेल तो लीडर असेल, ऑब्झर्वर असेल, तिसरा असेल तो नोट टेकर असेल. म्हणजे हे सगळं जे चालू आहे गोष्टी, तर ते सगळं टिपणारा पण एक माणूस हवे, कारण जो बोलणारा माणूस आहे ना तो लिहिणार नाहीये, कारण ते असं दिसायला नाही पाहिजे की तुम्ही ते विचारताय आणि लिहून घेताय. सो समबडी विल बी आयदर, तुम्ही आता रेकॉर्डिंग वापरू शकता, मोबाईल्स आहेत आपल्याकडे, कोणी फोटो काढेल, कोणी रेकॉर्डिंग करून ठेवेल आणि नंतर तुम्हाला जाऊन ते सगळं जॉट डाऊन करायचं आहे. तर आता तर इझी झालेलं आहे पूर्वीपेक्षा, तर वी कॅन मेक यूज ऑफ टेक्नॉलॉजी अँड इवन पीपल वुड नॉट माइंड अबाउट इट. यू कॅन रेकॉर्ड दॅट मीटिंग, यू कॅन टेक फोटोज, यू कॅन ऑडिओ रेकॉर्डिंग होऊ शकतं आणि नंतर जाऊन तुम्ही त्यातले मुद्दे करायचे. पण काय प्रश्न, कसं ती इनिशिएट कसं करायचं हे तुम्हाला चर्चा करावी लागेल. तर ही 3 ते 4 मंडळी एका टीम मध्ये असतात. एक लीडर असतो, एक ऑब्झर्वर असतो, एक फॅसिलिटेटर असतो. फॅसिलिटेटरचं काम असतं की त्याने गावात कोण महत्वाचं आहे, म्हणजे सरपंच असेल, अंगणवाडीची शिक्षिका असेल, किंवा एखादे पोस्ट मास्टर असेल, किंवा त्याला कोणीतरी सिनियर माणसं असतील जे आधी सरपंच होऊन गेले, एखादं आयुर्वेदिक डॉक्टर असेल किंवा वैद्य असेल, एखादी आजीबाई असतील, कोण महत्वाचे, शिक्षक असतात, प्राथमिक शाळेचे शिक्षक असतील, त्या शाळेचे मुख्याध्यापक असतील. ही सगळी मंडळी आहेत की ज्याचं गावामध्ये थोडंसं वजन असतं आणि त्यांचं लोक ऐकतात. तर अशी कोण मंडळी आहेत ती शोधून काढायची असतात आणि मग त्यांच्याकडून ठरवून आपल्याला हे रोल आपल्याला फॅसिलिटेटर विल गो अँड फाइंड आउट इन द विलेज की कोण बाबा महत्वाची माणसं आहेत की जी आपल्याला मदत करतील आणि त्यांच्या मदतीने तुम्हाला हे सगळं गोष्ट करून घ्यायची असते. तर ही एक आता ही इकडे पण बघा तुम्ही काय केलंय, आपल्याला हे प्रश्न विचारायचे असतात पीआरए मध्ये की काय आहे, व्हॉट, वेन, वेअर, हू, हाऊ अँड वाय. ओके, so these questions are there for which you have to seek the answers. You have to find the answers by observing, by asking, by interviewing, by making people do these activities. इथे बघा त्या सगळ्या बायका आहेत त्या रांगोळी वापरत असतील किंवा चुना वापरत असतील आणि त्या चुन्यानी साधं ग्राउंड वरती डायग्राम बनवलेली आहे आणि ही ऍक्टिव्हिटी खूप इंटरेस्टिंग होते आणि लोक खूप मजेत सगळं सांगतात आमच्या गावात काय काय आहे आणि तुम्हाला सगळा पूर्ण नकाशा गावाचा जमिनीवर तयार होतो आणि मग तुम्ही डिसिजन घेऊ शकता. त्यांची कल्चर कळते, त्यांच्याकडे काय रीतिरिवाज आहेत ते कळतात, त्यांचं वे ऑफ लाईफ कळतं. तर ह्यासाठी आपण नॉर्मली तिथे जे अवेलेबल आहे ना, तुम्ही मोठे ड्रॉइंग पेपर, पेन, मार्कर विरकर घेऊन जायची काही फारशी आवश्यकता नाहीये, कारण ते तेवढं पुरत नाही किंवा ते गरजच नाहीये त्याची. तर तुम्ही लोकल जे तिथे काही अवेलेबल असेल, एखादा ब्लॅकबोर्ड असेल, एखादी भिंत असेल, एखादी ग्राउंड असेल, सारवलेलं अंगण असेल, तर तिथे तुम्ही ते कुठलंही लोकल सामान वापरून त्यांना तुम्ही ते करायला सांगू शकता. मुलं 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 सहभागी होतात, मुली सहभागी होतात. शाळेत जाणारी, जी कॉलेजमध्ये जाणारी मुलं असतात ती पण खूप उत्साहाने ह्या सगळ्यामध्ये भाग घेतात. नंतर आपल्याला
हे सगळ्या गोष्टी कसं आहे म्हणजे हे सगळं आपल्याला खूप सेन्सिटिव्हली करायचंय, कारण की तुम्हाला त्यांच्याशी चांगलं जोडून घ्यायचं आहे. आणि एकदा ते आपल्याला आपली जी भाषा असेल आपली खूप पोलाइटफुल असायला पाहिजे. आपण खूप ॲरोगंट आपल्याला खूप काही कळतंय असं नको असायला पाहिजे. त्यांना आपण त्यांच्यातलेच एक असल्यासारखं वाटलं पाहिजे, जवळचं वाटलं पाहिजे, शांतपणे बोललं पाहिजे. शहरातल्या माणसांना खूप फास्ट आणि जोरजोरात बोलायची सवय असते, पण गावातल्या माणसांचं लाईफ खूप शांत असतं. तर तुम्ही जितकं शांतपणे बोलाल, जितकं समजून त्यांना सांगाल, तेवढं ते तुमच्याशी लवकर रिलेट होतील. आणि तुम्हाला जे चांगलं माहितीये ते तुम्ही त्यांच्याशी शेअर करा. डेफिनेटली त्यांना आवडतं. पण त्यांचं जे आहे ते तुम्ही जाणून घ्या. अ, हे महत्वाचं आहे आणि कुठलीही कमेंट करायची नाही, कुठलंही पॉलिटिकल जजमेंट द्यायचं नाहीये. आपण काहीच असं करायचं नाही, की त्यांच्या रेग्युलर ॲक्टिव्हिटी मध्ये त्यांचं आपण ढवळाढवळ करायची नाहीये. कुठलेही खोचक प्रश्न विचारायचे नाही, की ज्याच्याने त्यांचं इगो दुखावेल किंवा त्यांना जी माहिती देऊशी वाटत नाहीये ती ती मुद्दाम खोदून काढायची नाहीये आपल्याला. तर हळू-हळू, हळुवारपणे काढायची आहे. त्यामुळे असे नको ते प्रश्न त्यांना प्लीज विचारायचे नसतात. आणि एक लेक्चरही द्यायचं नसतं, की तिथे जाऊन एक मोठी सभा घेतली, असंही करायचं नसतंय. तर तुम्हाला एक छोटे-छोटे ग्रुपमध्ये बोलायचं, म्हणजे एक स्त्रियांचा ग्रुप असेल, मुलांचा ग्रुप असेल, सीनियर माणसांचा ग्रुप असेल, म्हणजे पारावर जी मंडळी बसतात, पंचमंडळी, ते जी ते गावाचे डिसिजन घेतात, त्यांच्या एका ग्रुपशी वेगळ्या ग्रुपनी बोलायचं, ह्या ग्रुपशी वेगळ्या ग्रुपनी बोलायचं. असं प्रत्येक छोट्या-छोट्या ग्रुपमध्ये आपल्याला जाऊन त्यांच्याशी चर्चा करायची असते. एक मोठं लेक्चर मुळीच द्यायचं नाही कुठेही जाऊन, की आम्ही आता मोठा गावाचा विकास करणार आहोत वगैरे, वगैरे. आणि कुठेही फॉल्स प्रॉमिसेस द्यायची नाहीत. काहीतरी सांगायचं नाही, की हे होईल, ते होईल. कारण ते आपल्या हातात नसतं. तुम्ही नुसताच सर्व्हे करत आहात. यू आर नॉट द डिसिजन मेकर्स. यू आर ओन्ली हेल्पिंग इन द policy making process, or you are making in a planning process, which is going to be implemented by somebody who are the authority people. So we cannot promise and say that this is going to happen. तर हे खूप इम्पॉर्टंट असतं. तर आपण एक क्विक लुक घेऊ की कसं करायचं हे सगळं आपण. तर कुठल्या कुठल्या टाईपचा डेटा आपल्याला मिळू शकतो पीआरए मध्ये. एक एक्सप्लोरेटरी, वेअर इन आपल्याला की तिथे सध्या काय प्रॉब्लेम आहे, करंट सिच्युएशन आहे, तर कुठली पद्धतीची शेती केली जाते, वेदर दे आर डुईंग थ्री क्रॉप्स, टू क्रॉप्स, वन क्रॉप, किंवा ओनली नर्सरी आहे किंवा ओनली फ्रूट फार्मिंग होत आहे, म्हणजे संत्रा शेतीच होते, मँगो ओनली होत आहे. व्हॉट इज द काइंड ऑफ हायजीन, सॅनिटेशन, जेंडर अनालिसिस, स्त्रिया आणि स्त्रियांची तिथली काय आहे, म्हणजे स्त्रियांविषयीची भूमिका तिथे किती भेद होतो, किती लोकांना सप्रेशन होतं. So that kind of gender analysis, livelihood, what type of livelihood is available in the village. So they get everything which is required for their subsistence, but not for the स्कूल फॅसिलिटी, स्कूल एज्युकेशन, ट्रान्सपोर्टेशन, ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा जीवनासाठी आवश्यक असतात. So you may go and explore these, or maybe in more detail, like somebody is going for soil फर्टिलिटी इश्यू, तर मग सॉइल फर्टिलिटी सर्व्हे करण्यासाठी जाऊ तर आपल्याला शेतं आणि कुणाची शेती आहे, किती एकर आहे, पाणी काय आहे, कुठली खतं शेतं घेतात वगैरे वगैरे आपल्याला माहिती हवी असेल. वॉटरचा इश्यू असेल किंवा एखाद्या डिसीजचा असेल, आता मलेरिया असू शकतं, डेंग्यू असू शकतं, किंवा सध्या जे काय चालू आहे आपलं कोविडचं साथ आहे, तर कोविडचा इश्यू असू शकतो, तिथल्या माल न्यूट्रिशन इश्यू असू शकतो, इन्कम सोर्सेस, पॉवर्टी लेवल, बिलो पॉवर्टी लेवल आहेत, मॉडरेट आहेत, कसे आहेत, ह्या टाईपचा स्टडी असू शकतो. किंवा एखादा प्रॉब्लेम आपल्याला सोडवायचा असतो, म्हणजे व्हॉट इज द प्रॉब्लेम. आता समृद्धी रेल्वे गेली त्या शेतकऱ्यांच्या शेतातून, तर काही प्रॉब्लेम झाला का त्यांना, तिथे काही मग पोल्युशन झालं किंवा तिथलं काही एखादी कंपनी आली, कोका कोलाची कंपनी आली, तर तिथल्या ग्राउंड वॉटरचे जे झरे होते ते आटले, कारण कंपनी हॅज एक्सट्रॅक्टेड लॉट्स अँड लॉट्स ऑफ ग्राउंड वॉटर. मग त्यामुळे काय झालं की ग्राउंड वॉटर कमी झालं आणि मग बायकांना मैलोन मैल चालत जाऊन पाणी आणावं लागलं. तर हा एक मोठा प्रॉब्लेम तयार झाला. यू कॅन डायग्नोज दॅट काइंड ऑफ प्रॉब्लेम अँड देन यू कॅन फाइंड अ सोल्युशन फॉर दॅट टाइप ऑफ अ प्रॉब्लेम. सो दीज मे बी द objectives, or these may be the reasons why somebody will do the PRA. आणि as I said, these are so many different methods which are available. We will not go into that.
आता पहिलं टेक्निक आपण घेऊ, अतिशय सिंपल आणि खूप इंटरेस्टिंग असतं, की ज्याच्यात आपल्याला सोशल मॅपिंग करायचंय. याच्यामध्ये की गावातलं स्ट्रक्चर काय आहे, की कुठल्या जाती जमातींचे लोक राहतात, की त्यांचे वेगवेगळे व्यवसाय असतात. जसे पूर्वी 12 बलुते जात होते, मग ते कसे आणि कुठे कुठे राहतात, त्यांच्यातलं इंटरॅक्शन्स काय आहे, त्यांची घरं कशी असतात. तर हा तुम्हाला पूर्ण विलेज लेआउट बनवायचा असतो. तर सोशल मॅपिंगने तुम्हाला कळेल, की अमक्या अमक्या ह्याची एवढी घरं, तमक्यांची तेवढी घरं गावात, अ, कोणत्या कोणत्या प्रकारची लोक राहतात, त्यांचे कुठले व्यवसाय आहेत आणि हाऊ दे इंटरॅक्ट विथ इच अदर. तर ते एक सोशल नेटवर्किंग तुम्हाला तिथं ते डेव्हलप करायचं असतं थ्रू पीआरए. इन्फ्रास्ट्रक्चर काय काय आहे, शाळा आहे, आता सध्या मोबाईलचा टॉवर आहे, स्कूल आहे, रेल्वे आहे, बस आहे, काय काय आहे, रस्ते कसे आहे, पॉप्युलेशन किती आहे, सोशल स्ट्रॅटिफिकेशन जसं मी म्हटलं. मग कुठले डिसिजेस प्रॉमिनंटली तिथे आहेत, पाणी चांगलं नसेल तर काहीतरी कॉलरा, टायफॉइड, टीबी असं काहीतरी असू शकतं, डिसॅबिलिटी, मालनरिशमेंट असू शकते, फॅमिली प्लॅनिंगचा प्रॉब्लेम आहे, वॅक्सिनेशनचा आता सध्या वॅक्सिनेशनचा इश्यू आहे. काही गावामध्ये बरेचसे मेल असतात ते सैन्यात विरोध राहतात गावामध्ये, मग त्यांचा समस्या असू शकते. असे सगळे प्रॉब्लेम आपल्याला ह्या सोशल मॅपिंग मध्ये कळू शकतात. सो वी हॅव टू, ऍज आय सेड, वी कॅन वर्क. सोशल मॅपिंग करण्यासाठीच्या मदती आहेत त्या तुम्हाला, गावामध्ये जायचंय आणि गावामधून एक असं एक कंट्रोल रस्ता असतो, तर तुम्ही त्याच्यातनं चालत चालत जेव्हा जाल तर तुम्हाला जाता जाता तुम्ही सुद्धा बघायचं आहे, म्हणजे एक नॉर्थ डायरेक्शन घ्यायचंय आणि आपण मॅपिंग करण्याच्या दृष्टीने त्याला ट्रान्झॅक्ट वॉक म्हणतात. तर यू कॅन डू अ ट्रान्झॅक्ट वॉक. जसं आपण नेहमी एखाद्या गावाच्या मध्यभागीच्या रस्त्याने चालत जातोय, आजूबाजूचं शेत, पाणी, डोंगर, दर्या, नदी, विहिरी किती आहेत वगैरे वगैरे सगळं तुम्हाला नजरेने टिपून नोट डाऊन करायचं असतं. जो नोट मेकर आहे, ही हॅज टू कीप नोटिंग ऑल दॅट. हे तुम्ही नोट करणार आहात ट्रान्झॅक्ट वॉक मध्ये. आणि सोशल मॅपिंग जेव्हा करणार आहोत तेव्हा लोक स्वतः ते करणार आहेत आणि कधी कधी ते काहीतरी खोटी माहिती काढू शकतात तिकडे. वन्स द मॅप इज ड्रॉन, मग ट्रान्झॅक्ट वॉक करायचं. म्हणजे मॅप मध्ये जे लिहिलंय ते खरोखर गावात आहे का, किती विहिरी आहेत, 10 विहिरी आहेत, 5 विहिरी आहेत, 3 विहिरी आहेत का नाहीच आहेत, नदी आहे तर कुठे आहे, त्याला पाणी किती आहे, डोंगर किती आहे, डोंगर ह्याच्यावर किती माणसं राहतात, कशा टाईपची घर आहेत, हे सगळं तुम्ही ट्रान्झॅक्ट वॉक मध्ये जाऊन व्हेरीफाय करायचा डेटा. नंतर हे सगळं झालं की हा तुमचं एक व्हिज्युअलायझेशन पहिलं मॅपिंग मध्ये. सेकंड मॅपिंग इज ट्रान्झॅक्ट वॉक, ज्याच्यात आपण व्हेरीफाय करतो. थर्ड वे इज टू टॉक टू द पीपल. त्याला म्हणतात की ट्रायंग्युलेशन. ट्रायंग्युलेशन म्हणजे जी काही माहिती आपण ऐकली, पाहिली, त्याच्यात लोकांचं, आता बायकांचं काय मत आहे, टॉयलेट हवे तर पुरुष म्हणतील ठीक आहे, आहेत इनफ आहे टॉयलेट, पण स्त्रियांना वाटेल नाही नाही, टॉयलेट प्रत्येक घरात नाही, पण पाणीच नाहीये, अमुकच नाहीये. तर त्यांचं मत वेगळं असेल, मुलांचं मत वेगळं असेल. तर तुम्ही तोच प्रश्न 3 वेगवेगळ्या लोकांना विचारता की ट्रायंग्युलेशन मध्ये तो डेटा व्हेरीफाय होतो. सो यू गेट अ व्हेरीफाईड इन्फॉर्मेशन ऑफ दॅट पर्टिक्युलर प्रॉब्लेम. सो मॅपिंग, देन ट्रान्झॅक्ट वॉक आणि देन ट्रायंग्युलेशन, म्हणजे तो डेटा आपण व्हेरीफाय केला. सो these are the steps in social mapping. So you get the entire social structure. There is one more technique for social mapping which we will see in the third technique. The first thing is mapping. I think mapping is clear. Yes, madam. असा मॅप बनणार आपला. So this is how your map will look like. So this map is drawn by the people. Okay. आणि मग इकडे तुम्ही जसं आपण नकाशामध्ये you make symbols. So you can make such symbols. जेव्हा मातीमध्ये करत असतो तेव्हा तुम्ही माती, दगड, पानं, जे काही तिथे अवेलेबल असेल वेगवेगळं, that you can use as a symbol for showing houses, showing trees, showing farm, showing river, showing, असं सगळं करून तो आपल्याला मॅप बनवून घ्यायचा आहे लोकांकडून, किंवा यू कॅन draw it on a paper. This is maybe done by the PRA team itself, or but more preferred is that the villager themselves, they make their own map, and then you can make this legend showing what is where. So this is here electricity ahe ki nahi, water tanks are there,
रॉकी टेरेन किती आहे, गुड फार्म्स किती आहेत, व्हॉट टाइप ऑफ फार्मिंग एक्झिस्ट ओव्हर देअर, हायस्कूल आहे की नाही, हॉस्पिटल आहे की नाही, सगळी माहिती आपल्याला या मॅप मधून मिळतं, सोशल मॅप मधून. सो दीज आर द काइंड ऑफ मॅप्स. शाळा असेल, शाळेत किती जण एनरोल आहेत, बॉईज किती, गर्ल्स किती, any amount of information which is relevant to your project, you may collect during this particular thing. बोरवेल आहे का, चावड्या किती आहेत, कम्युनिटी हॉल आहे का, हायवे जातो की नाही, रेल्वे आहे की नाही, शाळा असेल तर इंग्लिश मीडियम स्कूल्स हाऊ मेनी आर देअर, मराठी मीडियम स्कूल्स किती आहेत. So all this information you can gather during this informal talking, interactive talking, where the people, they you keep asking question. मग ते एक स्वतःहूनच सांगत राहतात, असं असं आहे, इतक्या शाळा आहेत, इतक्या शाळेत शिक्षक येतात, शिक्षक येतच नाही, त्यांना राहायची जागा आहे, नाही आहे, वगैरे वगैरे. हे सगळी माहिती आपल्याला जी हवी ती आपल्याला टिकता आली पाहिजे. ते पीआरए टीम मधल्या फॅसिलिटेटरचं काम आहे, ती लोक पकडणं, लीडरचं काम आहे त्यांना बोलतं करणं, आणि नोट टेकरचं काम आहे हे नोट करणं महत्वाचे मध्ये. त्या टीम मध्ये हे सगळे रोल्स प्रॉपरली डिफाईन असले की तुम्हाला रेलेव्हंट इन्फॉर्मेशन मिळू शकते. So just now I said, so relevancy is, so these are the different ways in which you can actually monitor what is existing in the particular village. Next map असतो resource mapping, that is called as resource mapping. So herein we are interested in knowing की समजा की deforestation is an issue, lot of cattle grazing is there. आता असं म्हणजे ते पूर्ण असतात ना, काय म्हणतात त्याला, चराई वगैरे असं म्हणतात, तर ती चरून चरून ती आता एकदम ड्राय डेझर्टेडच झालेले आहे. तर असं चराऊ पूर्ण आहेत का गावामध्ये, किती पाणी आहे, किती डोंगर आहे, किती झाडं आहेत, कुठली झाडं प्रामुख्याने तिथे आहेत, जमिनीचा व्हॉट what is the land actually used for, whether it is used for farming or it is just lying without any farming for so many years, what is the type of soil, what are the cropping patterns, how the land and water is managed, म्हणजे पाण्याचं irrigation is there or not, how the irrigation, who gets how much water, how that is being decided, what are the penalties for misuse of it, everything. There is a structure, so we want to know all that when the resource map is done. So you can see here a beautiful resource map is created by the villagers. So you can actually make this activity very entertaining, and to get the information at the same time, it is very enjoying activity, and people they do like it, and they do give you beautiful information. So that is a skill of the PRA team to get this very structured diagram. You can see here all these people would have created this diagram. Okay. So again the same things, even if you want to do the resource, you have to say why you are doing and do this. So here also this kind of resource maps can be generated. You can also learn about the seasonal calendar. Say what is the, depending upon the climate, what are the different types of cropping patterns, like रबी मध्ये काय होतं, खरीफ मध्ये काय होतं, then vegetables are grown or what fruits are grown, काय कुठल्या महिन्यात, in which month what is happening, so in which season how it happens. So all that seasonal calendars, monthly calendars you can create through these interactions. So here you can see what is the climate, म्हणजे इथे खूप पावसाळी असतं तेव्हा सर्टन टाइप्स ऑफ क्रॉपिंग इज देअर. सो राईस इज क्रॉन, मँगो, कॅटल. मग कॅटल ग्रेझिंग कधी होतं, जेव्हा मग गवतच नुसतं असतं तेव्हा फक्तच कॅटल ग्रेझिंग होतं, आणि त्याच्यासाठी गवत आवश्यक असतं. So whether that fodder is enough or not, and how they generate that fodder, how do they reserve it so that each one will get that amount of fodder to raise their cattle. How much income, okay, monthly income, which months they get more income, which months they do not have any source of income, and then how do they manage during that period of the year. Say for 6 months they have some work on their farms, but another 6 months they don't have anything, they don't have any source of income, then they go to the brick work or construction work, and they have to find some alternative to sustain themselves. So in which months they have income source,
good source of income and which months they what are the expenses they have. For example, uh, for farming practices they will require certain amount, for their children's education they will have, for getting new tractor or for getting new equipments, for transport of their produce, something. So what are their expenses, what are their sources of income, what are the ways in which they manage their lands which is available with them. All these kind of data can be gathered. So this is what we have seen, the application of resource maps. So this all you can do while uh, talking with different groups. See, this cannot be done only in one place. So your PRA team has to divide themselves into number of small groups, and each will, as I said, will interact with the senior people, younger people, women, men, and educated people, workers, those who just do not have any work to do. So find out from their perspective. This is another very interesting tool which is called as timeline. So wherein people just cannot draw the map also and they cannot tell you anything. Maybe certain people काही लोकांकडे गेला सिनियर माणसं आहेत त्यांना नाही ते मॅप वगैरे काढायला जमत म्हणजे आम्हाला नाही जमणार ते सगळं. ठीक आहे, यू कॅन आस्क देम समथिंग एल्स. सो द PRA टीम कॅन डिसाइड विच टूल टू बी यूज विथ विच ग्रुप. विमेनना कुठलं टूल वापरायचं, सोशल मॅपिंग कुणाकडून करून घ्यायचं, रिसोर्स मॅपिंग कुणाकडून करून घ्यायचं, टाइम लाईन कुणासाठी वापरायची. सो यू कॅन यूज टाइम लाईन विथ द सिनियर पीपल बिकॉज दे हॅव सीन. मी 100 पावसाळे पाहिलेले आहेत, 50 पावसाळे बघितले, म्हणजे 50 वर्षांचा डेटा त्या माणसाकडे आहे असं जेव्हा तो म्हणतो. मी किती माझे काय केस असेच हिरवे ग्रे नाही झालेले आहेत, मला खूप अनुभव आहे. व्हेरी गुड. अशा लोकांकडनं आपल्याला टाइमलाईन घ्यायची आहे. सो द PRA टीम कॅन इंटरॅक्ट विथ दीज पीपल अँड दे विल फाइंड द क्रोनॉलॉजी. ते तुम्हाला एक्झॅक्ट इयर दे मे नॉट टेल यू, बट टेल से हा दॅट इयर द तो भूकंप झाला होता. मग तुम्हाला लक्षात येईल, हा बाबा 1992 ची गोष्ट करते, हा तो मुंबईमध्ये मोठा अटॅक झाला होता तेव्हा असं असं झालं होतं, त्या वर्षी खूप पाऊस पडला होता. मग so the PRA team has to be very sensitive to decipher which time frame the people are referring to. So you may ask more relevant question to get a more clearer picture. So from the timeline, you know, okay, before 20 years, there was good amount of water for the river. From last 20 years, ती नदी सुकूनच गेली आहे. मग काय बरं झालं ना गेल्या 20 वर्षांमध्ये नदी सुकायला? मग काय झालं? झाडं तोडली, ठीक आहे. मग काय शेती लोकांनी सोडून दिली, ओके. But you get the reasons ki why this particular problem has arisen now and what was there 20, 25 years ago. So we can say, na, even I can say, in when I was in BSc, there was no so much of development. So many buildings were not there. We used to have a lot of birds and आम्ही खूप मस्त birding sites होत्या वगैरे वगैरे. I can tell you for last 25 years. So that means I am a resource person for telling you what has happened in last 20-25 years and how the progress or degress whatever has happened, and what are the probable reasons you can get from timeline. So you can capture this chronology of events and then take a particular decisions, the history of that particular place, what is happening. की आता काय सगळे तरुण मुलं शहरात गेले म्हणून आता शेती कोणी करतच नाही, ओके, दॅट इज अ रिझन. त्यांना परत कसं आणता येईल हा आपल्याला इश्यू असू शकतो. So, and this can be given by anybody. So if you can see my screen, so you can see 1905 onwards to 97 आपण टेंटेटिव्हली इयर देऊ शकतो की कुठल्या वर्षी नदीवर धरण बांधलं गेलं, कुठल्या वर्षी शाळा आली, कुठल्या वर्षी रस्ते बांधले गेले. हे सगळी आयडिया, डेव्हलपमेंट, गावाचा विकास कसा 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 होत गेला हे आपल्याला ह्याच्यावरून आयडिया येईल. तर यू कॅन पुट सर्टन इयर्स अँड युल नो ओके हाऊ फास्ट और हाऊ स्लो समथिंग आहे. कोणीतरी आलं आणि आमच्याकडे सोलार लाइटिंग केलं, मग आमच्याकडे रस्त्यावर दिवे आले, तेव्हापर्यंत दिवेच नव्हते. ही सगळी माहिती तुम्हाला ह्या लोकांकडून मिळू शकते. एसटी किती झाल्या, 2च यायच्या, 1च यायची, नव्हतीच. असं करत करत ते मग डेव्हलप. हो, आता पूर्वी एकच यायची कधीतरी, आता 2 येतात, आता 4 येतात, आता रेग्युलर येते, मुलांना शाळेत जाता येतं. व्हेरी गुड. मग रिक्षा आल्या, कधी आल्या रिक्षा, आधी नव्हत्या. हे सगळी माहिती आपल्याला टाइमलाईन मधून मिळवता येते.
आणि आता ही महत्वाचं टूल आहे व्हेन डायग्राम. आपण 3 टूल बघितले, सोशल मॅपिंग, रिसोर्स मॅपिंग, टाइमलाईन. ओके, आणि ट्रान्झॅक्ट वॉक बघितला आपण. आता व्हेन डायग्राम आहे. व्हेन डायग्राम हे खूपच महत्वाची टूल आहे आणि ती खूप इंटरेस्टिंगली घ्यावी लागते आणि खूप टॅक्टिकली घ्यावं लागेल. कारण की ह्यातूनच तुम्हाला कळणार आहे की लोकांचं एकमेकांशी कसं काय रिलेशनशिप आहे, की कोणाला लोक मानतात गावात, कोणाला मान आहे सगळ्यात जास्त, कुणाचं ऐकतात, वचक कुणाचं आहे, किंवा कोण अगदी त्यांना मनवू शकतो, त्यांचं मन कोण वळवू शकतो, कुणाला जास्त महत्व दिले जातं, कुठल्या योजनेला जास्त प्रतिसाद दिलेला आहे गावकऱ्यांनी, मग त्या योजनेची लोक येतात गावामध्ये आणि ते काय त्यांना देतात की ज्यामुळे लोकांना ते आवडत आहेत किंवा नाही आवडत आहे, किंवा कुठला त्यांना राग येतोय कुठल्या लोकांचा, की कुठल्या लोकांशी त्यांचा संबंधच नाहीये. सरकारी अधिकारी असतील, तलाठी, तहसीलदार, सरपंच, ग्रामसेवक, ही सगळ्या मंडळींचं एकमेकांशी काय जोडलेलं, गावातल्या लोकांचं आणि त्यांचं एक्झॅक्ट नातं काय, शिक्षक, प्राचार्य, शाळेचे मुख्याध्यापक, ही सगळी लोक आहेत ना, ती गावातली लीडर्स असतात, की ते थोडेफार डिसिजन मेकर्स असतात, ते इन्फ्लुअन्स करतात गावकऱ्यांना. एखादा प्रोजेक्ट आपल्याला करून घ्यायचा असेल तर पकडायला लागते. तर आता मी काय म्हणणार, जोशी सर आहेत, तर जोशी सरांना मी सांगितलं तर लोक ऐकतील. जोशी सर त्यांच्या अगदी मधाळ वाणीने सगळ्यांना सांगतील आणि मला काहीच करावं लागणार नाही. ऑटोमॅटिकली ते लोकांना पटेल, कारण की जोशी सरांनी सांगितलंय, तर जोशी सरांचा शब्द खूप मानाचा आहे. त्यामुळे असे जोशी सर आपल्याला गावात कोण कोण आहे ते शोधून काढायचंय, की हा ह्यांनी सांगितलं तर ते बरोबर आहे, कारण ते सगळा सम्यक विचार करून आपल्या भल्याचं, गावाचं जे भलं आहे तेच विचार करते, असं त्यांना विश्वास असेल. तर अशी मंडळी शोधण्यासाठी व्हेन डायग्राम करायची असते. आणि व्हेन डायग्राम खूपच टॅक्टिकली करा, खूप मजेदार इन्फॉर्मेशन मिळते याच्यामध्ये. तर पहिल्यांदा आपल्याला काय केलं पाहिजे, की असे कुठले ग्रुप आहेत, अशी कोण व्यक्ती आहेत त्या पहिल्या शोधून काढायच्या. So once you go into the village, you need to talk to the people, and the फॅसिलिटेटरचा रोल जो आहे तो ह्याच्यासाठीच आहे, की फॅसिलिटेटर आहे तो शोधून काढेल की कोणाचं लोक ऐकतात. अंगणवाडी शिक्षिकांचं बायका ऐकतात, शिक्षकांचं मुलं ऐकतात, सरपंचाचं ती काही मंडळी ऐकतात, गावातले जे मोठे सिनियर होते शेतकरी जे असतील, चांगले मोठे शेतकरी किंवा काही जे असतील जुनी माणसं, त्यांचं लोक ऐकतात. मग ह्या सगळ्या लोकांचे ग्रुप्स आपल्याला, इम्पॉर्टंट पर्सन्स, इम्पॉर्टंट ऑर्गनायझेशन, म्हणजे शाळा असेल तर बाबा हा शाळेचं एक आहे महत्व गावामध्ये, किंवा एखादी काय म्हणायचं, दुसरी कुठली ऑफिस असतील, की आता लाठी ऑफिसमध्ये जो कामाला आहे त्याचं लोकांशी येणं जाणं जास्त कुणाशी आहे, तर तहसीलदारच्या ऑफिसमध्ये लोक येत जात असतात आणि त्यामुळे त्यांची तिकडे देवाणघेवाण होते विचारांची. मग ती तशी किती अशा ऑर्गनायझेशन्स आहेत आणि त्यातला कोण महत्वाचा माणूस आहे, की ज्याच्याशी खूप सतत लोकांचं असतं म्हणजे इंटरॅक्शन. सो यू हॅव टू आयडेंटिफाय दॅट. वन्स यू आयडेंटिफाय दॅट, देन वी हॅव टू आस्क पीपल की तुमचं आणि ह्यांचं किती रिलेशन चांगलं आहे, की कुठल्या सर्कल, आपण म्हणतो ना की जोशी सर इज इन माय क्लोज सर्कल, व्हेरी क्लोज टू हिम, मीन्स ही इज माय क्लोजेस्ट सर्कल, द फर्स्ट थिंग. अँड लास्ट मध्ये कोण असेल, आणखी कोणतरी थर्ड, ठीक आहे, डिस्टंट रिलेशन, आय नो हिम बट नॉट सो मच, किंवा मी त्यांना रोज भेटतच नाही, की माझा त्याचा संबंधच येत नाही, गव्हर्नमेंटच्या माणसाशी माझा संबंधच येत नाही. माझा संबंध कोणाशी येतो, मुख्याध्यापकांशी येतो, मुख्याध्यापक काय सांगतात ते मी ऐकतो. असं आपल्याला ते शोधून काढायचं असतं. त्याच्यातून आपल्याला भरपूर फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन मिळतं. एकमेकांचे ते सगळ्या ग्रुपचं जे डायनामिक्स आहे, तर ग्रुप डायनामिक्स समजण्यासाठी आपल्याला ही व्हेन डायग्राम खूप महत्वाची ठरते. आणि आता ह्याला चपाती डायग्राम असंही म्हणतात गावातल्या भाषेमध्ये, तुम्ही भाकरी डायग्राम म्हणा, चपाती डायग्राम म्हणा, काही म्हणा त्याला. आणि त्या प्रत्येक सर्कलवर तुम्हाला एकेका संस्थेचं नाव किंवा व्यक्तीचं नाव लिहायचं असतं, की पर्यावरण दक्षता मंचामध्ये वालावलकर सर, कर्णिक सर, जोशी सर, संगीता जोशी मॅडम, सुरभी, कोणाशी कोणाशी लोकांचं जास्त इम्पॉर्टन्स आहे, पौर्णिमा, तर आम्ही म्हणून पौर्णिमाशी जास्त आम्ही बोलतो, आम्ही काही कर्णिक सरांशी बोलायला जात नाही. ठीक आहे, म्हणजे कर्णिक सर थोडे दूर गेले, पौर्णिमा थोडी जवळ आली. मग पौर्णिमाच्या नाही, मग कर्णिक सरांच्या जवळचे जे लोक आहेत ते म्हणणार आम्ही कर्णिक सर, जोशी सर, आम्ही फक्त ट्रस्टी लोक जे आहेत ते एकमेकांशी जवळ. मग त्या ट्रस्टी लोकांचं आणि गावातल्या लोकांचं किती किती रिलेशन आहे क्लोज, हु इज मोर क्लोजर,
जोशी मॅडम जास्त क्लोजर असणार आणि कर्णिक सर कधीतरी येत असतील आणि त्यांच्याशी लोक जास्त बोलत नसतील, थर्ड सर्कल मध्ये जातील. मग ही जी सर्कल्स काढले आहेत ना, ह्या सर्कलमध्ये मधल्या सर्कलमध्ये जी जी मंडळी असतील ही गावातली इन्फ्लुएन्सर आहे. तुम्हाला जर गावात इन्फ्लुएन्सर शोधायचा असेल तर तो कुठे आहे, इथे आहे का बघायचंय. वेदर इट इज इन द, एक मिनिट माझा कर्सर कुठे. So what we have to see is who is in this close circle. So these are the villagers and do they interact, whom they interact daily, and how many times and how often they are in contact with these people. So these are the ones who are of most useful people to you for the PRA team. So these people you can interact, you can tell them, convince them, they will convince all the villagers. So you can see somebody is here, somebody is here, somebody is outside this circle. That means त्यांचा आणि आमचा कधी संबंधच येत नाही. सरपंच असतो गावामध्ये, काय तो बघत नाही गावाकडे, म्हणजे कळलं की सरपंचाचा आणि गावातल्या लोकांचं पटत नाही, त्याच्या शब्दाला मान नाहीये, तो त्याच्याच मनाचं काहीतरी खरं करतो जे गावातल्या लोकांना आवडत नाही. मग असं तो म्हणा तो असतो, ठीक आहे, पण आम्ही तर बाबा साहेबांचं ऐकतो. ठीक आहे, मग कोण ते साहेब हे कळण्यासाठी ही डायग्राम खूप महत्वाची असते. असे सगळे इन्फ्लुएन्सर आपल्याला शोधून काढायचे आहेत आणि त्यानुसार ही डायग्राम, म्हणजे ही जी डायग्राम आहे जास्त अप्रोप्रिएट आहे. 1 2 3 4 5 आपण ही 3 सर्कल काढायचे आणि ह्या सर्कलमध्ये त्यांना त्या चपात्या ठेवायला सांगायचे. तुम्ही त्या चपात्या इथे ठेवा, इथे ठेवा, इथे ठेवा. मुलं बरोबर ठेवतात ते त्यांच्या, हे जरा लांब, हे जरा जवळ, हे नाही, हे एकदमच जवळ, हे आमचं रोजच ह्यांच्याशी संबंध येतो. असं करून आपल्याला हे खूप सुंदरपैकी कळू शकतो. आता जसं की ह्या डायग्राम मध्ये तुम्ही बघू शकता, तिथे गावात मोठा विकास चाललेला आहे आणि दुष्काळ पडला होता आणि दुष्काळात त्यांना मदत मिळण्यासाठी सगळ्या वेगवेगळ्या एजन्सीनी मदत केलेली आहे, परंतु सगळ्यात क्लोजेस्ट कोण आहे तर युनिसेफ. सो युनिसेफनी जी मदत केली, पीपल व्हॅल्यूड दॅट अ लॉट. त्यांनी सांगितलं की युनिसेफ इज व्हेरी क्लोज, युनिसेफ हॅज रिच्ड एव्हरी हाऊस होल्ड अँड दे हॅव प्रोव्हाइडेड. आपण जातो आणि मदत करतो ना, अन्नधान्य, रेशन नेतो, पाणी नेतो, कपडे नेतो, अमुक नेतो, तसं केलंय सगळ्यांनी. एज्युकेशन महत्वाचं आहे का, हेल्थ महत्वाची आहे का, पाणी, केअर, काय तुमचं फॉरेस्ट्री, सोशल सर्व्हिसेस, हे सोशल समाजसेवक इकडे ठेवलेत, लांब ठेवलेत त्यांनी. पण युनिसेफनी ऍक्च्युली जाऊन फील्डवर काम केलं तर पीपल हॅव व्हॅल्यूड दॅट. So this methodology works more in that particular region because people are finding them much more closer, and that was more important to them than any of these other activity or organizations which were doing. Care म्हणून कोणतरी एनजीओ होती असेल, रेंज मॅनेजमेंटनी काय काम केलं, फॉरेस्ट, तुम्हाला कळते फॉरेस्ट्रीचा काही त्यांच्याशी नाही आला संबंध. जास्त संबंध दुष्काळाच्या वेळेला युनिसेफच्याच लोकांनी त्यांना मदत केली. फॉरेस्ट्री पीपल हॅव नॉट डन एनिथिंग. सो व्हॉट forestry people have to do so that they will come closer, so that may be a decision, so that may be some process, so we may have to improve these relations. Social service, आम्ही जाऊन सोशल सर्व्हिस करणार आहे, पण सोशल सर्व्हिस इथे आहे कारण ही नुसती वरवरची मलमपट्टी वाटते त्यांना, त्यांना हे महत्वाचं वाटलंय. त्यामुळे दे हॅव इन द वेन डायग्राम दे हॅव पुट दॅट ऍट द क्लोजेस्ट सर्कल.